Hello everyone. In this video, we are going to discuss very interesting and important concept of backtracking versus branch and bound. This is very important question for semester exam. Most commonly frequently asked question मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बॅकट्रॅकिंग आणि ब्रांच अँड बाउंड मधला डिफरन्स आपल्याला माहित असणं गरजेचंच आहे कारण आपण ऑलरेडी अल्गोरिदम डिझाइन टेक्निक्स बघितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या टेक्निकचं कंपॅरिझन केलं होतं. त्यामध्ये थर्ड चॅप्टर मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बॅकट्रॅकिंग वर्सेस ब्रांच अँड बाउंड. तर बेसिक आयडिया काय आहे? ट्राय ऑल पॉसिबल सोल्युशन्स अँड बॅकट्रॅक इफ नॉट व्हॅलिड. म्हणजे जर एखादी स्टेप आपल्याला नॉट व्हॅलिड असेल तर तिला स्टॉप करायचं, त्याच्यावरती प्रिव्हियस स्टेपवर यायचं आणि नेक्स्ट रूटला कंटिन्यू करायचं किंवा नेक्स्ट ब्रांचला कंटिन्यू करायचं. हे बॅकट्रॅकिंगचं एक्झाम्पल आहे. आपण ऑलरेडी हे प्रॉब्लेम्स बघितले. त्याच्यामध्ये ग्राफ कलरिंग, ज्याच्यामध्ये आपण कलर चेक करत होतो. त्याच्यानंतर एन क्वीन प्रॉब्लेम, ज्याच्यामध्ये आपण कंडिशन चेक करत होतो की कुठे आपल्याला क्वीन पेस्ट करायची. देन मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितला सम ऑफ सबसेट प्रॉब्लेम, जो बॅकट्रॅकिंगचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि ब्रांच अँड बाउंड मध्ये काय होतं? एक्सप्लोर बेस्ट सोल्युशन युझिंग कॉस्ट फंक्शन. हा एक ऑप्टिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये आपण कॉस्ट काढत असतो, त्याला आपण ह्युरिस्टिक फंक्शन किंवा ह्युरिस्टिक कॉस्ट म्हणत असतो. असे प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये बघितलेले. त्याच्यामध्ये 15 पझल किंवा 8 पझल, 8 और 15 पझल आणि TSP ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन प्रॉब्लेम आपण बघितलेला. त्याच्यामध्ये आपण कॉस्ट काढायचो आणि मिनिमम वाल्याला कंटिन्यू करायचो, मॅक्सिमम वाल्याला डिस्कार्ड किंवा तिथं स्टॉप करायचो. तर गोल काय असतं? फाइंड ऑल पॉसिबल सोल्युशन्स. आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये पॉसिबल सोल्युशन जेवढे भेटतात तेवढे फाइंड आउट करायचे असतात. सम ऑफ सबसेटचं जर तुम्हाला एक्झाम्पल माहित असेल तर तुम्हाला हा डिफरन्स इझिली लिहिता येईल किंवा अंडरस्टँड होत असेल. इन क्वीन मध्ये आपल्याला पॉसिबल सोल्युशन्स होते 4 क्वीन असतील तर 2 पॉसिबल सोल्युशन होते, 8 क्वीन असतील तर 92 पॉसिबल सोल्युशन्स होते, 16 क्वीन असतील तर अराउंड 1 करोड पॉसिबल सोल्युशन असतात. तर हे ठरलेले रूल्स फॉलो करून आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचे असतात आणि सगळे सोल्युशन फाइंड आउट करून दाखवायचे असतात. 16 साठी पॉसिबल नाहीये, बट 4 साठी किंवा 8 साठी आपण चेक केलेलं. देन याच्यामध्ये आपल्याला फाइंड ऑप्टिमल सोल्युशन असतं. जसा न्यूमरिकल दिलाय त्याच्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं, त्याच्याप्रमाणे आपल्याला कॉस्ट काढावी लागते आणि बेस्ट ऑप्टिमल पाथ किंवा बेस्ट ऑप्टिमल सोल्युशन आपल्याला द्यावं लागतं. देन अप्रोच काय आहे? डेप्थ फर्स्ट सर्च आहे. डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये आपण काय करतो? पहिल्यांदा खाली 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 सोल्युशन फाइंड आउट करत येतो. इथं आल्यानंतर आपण इथं जर व्हॅलिड येत नसेल तर वरती येतो आणि दुसऱ्या साईडला ट्रॅव्हल्सिंग चालू करतो. तर अशा प्रकारे DFS वापरलं जातं आणि याच्यामध्ये ब्रेड फर्स्ट सर्च आणि बेस्ट फर्स्ट सर्च हा AI बेस्ड अल्गोरिदम आहे. तो तुम्ही नंतर AI मध्ये शिकाल. ब्रेड फर्स्ट सर्च मध्ये आपण हॉरिझॉन्टली सुद्धा चेक करतो, म्हणजे A कडून B कडे, C कडे, D कडे जायचं डिस्टन्स फाइंड आउट करतो. देन आपल्याला समजतं की C व्हॅलिड आहे तर C ला कंटिन्यू करतो, ह्या दोन्हीला बाउंड करतो आणि C मध्ये पण C ला गेल्यानंतर B ला आणि D ला चेक करतो, त्याच्यामधलं बेस्ट कोणतं आहे ते चेक करतो. त्यामुळे हा PFS ब्रेड फर्स्ट सर्चचा अल्गोरिदम आहे किंवा टेक्निक आहे. देन प्रूनिंग मेथड, स्टॉप वेन सोल्युशन बिकम्स इनव्हॅलिड. याचे कन्स्ट्रेंटला जर तो फॉलो करत नसेल, कन्स्ट्रेंट जर ब्रेक करत असेल तर त्याला आपण इनव्हॅलिड म्हणतो. एनक्विनचे कन्स्ट्रेंट्स वेगळे आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करतो? जर ऑप्टिमल सोल्युशन नसेल म्हणजे कॉस्ट मॅक्सिमम असेल तर आपण त्याला डिस्कार्ड करतो आणि प्रॉफिट मिनिमम असेल तर त्याला आपण डिस्कार्ड करतो. जर कॉस्ट मॅक्सिमम असेल तर आपल्याला स्टॉप करायचं असतं किंवा बाउंड करायचं असतं. डिसिजन बेसिस काय आहेत? फिजिबिलिटी आहे, व्हॅलिड किंवा नॉट व्हॅलिड. कन्स्ट्रेंट व्हॅलिड असेल तर कंटिन्यू, नॉट व्हॅलिड असेल तर डिस्कार्ड. देन याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट फंक्शन किंवा बाउंड आपण त्याला म्हणतो, बेस्ट सोल्युशनला कंटिन्यू करायचं आणि कॉस्ट हा डिसिजन बेसिस आहे. देन स्टेट स्पेस ट्री, एक्सप्लोर ऑल नोड्स विथ प्रूनिंग. आपल्याला सगळे नोड चेक करावे लागतात. याच्यामध्ये तसं नसतं. आपल्याला जो कॉस्ट मिनिमम देतोय, जो प्रॉमिसिंग आहे त्यालाच आपल्याला कंटिन्यू करायचं असतं आणि बेस्ट सोल्युशन भेटण्याचे चान्सेस याच्यामध्ये जास्त असतात कारण हा ऑप्टिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे आणि हा फक्त कन्स्ट्रेंट बेस्ड किंवा रूल बेस्ड प्रॉब्लेम आहे. ह्युरिस्टिक ह्याच्यात यूज केलं जात नाही, ज्याला आपण कॉस्ट फंक्शन म्हणतो ते यूज केलं जात नाही आणि ह्याच्यामध्ये ते यूज केलं जातं. त्यामुळे ब्रांच अँड बाउंड मेथडला आपण व्हेरी इम्पॉर्टंट मध्ये किंवा ऑप्टिमायझेशनच्या प्रॉब्लेम मध्ये कन्सिडर करतो. सोल्युशन टाईप मे गिव्ह मल्टिपल सोल्युशन्स. सोल्युशनचे चान्सेस किती असतील हे प्रॉब्लेमवर बेस्ड आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बेस्ट सोल्युशन मिळतं. आपण याच्यामध्ये सम ऑफ सबसेट मध्ये चेक केलेलं की सोल्युशन वेक्टर भेटतात. ते 1 मिळू शकतं, 2 मिळू शकतं, 3 मिळू शकतं किंवा 0 मिळू शकतं किंवा असं होऊ शकतं की त्या प्रॉब्लेमचं तिथं सोल्युशन भेटतच नाही आपल्याला. बट याच्यामध्ये आपल्याला ऍटलीस्ट एक सोल्युशन भेटतं आणि ते ऑप्टिमल असण्याचे चान्सेस खूप असतात आणि याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल सोल्युशन भेटू शकतात, पण ते ऑप्टिमल आहेत का नाही ते डिस्कस करणं किंवा डिसिजन घेणं डिफिकल्ट असतं. एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितले, इन क्वीन प्रॉब्लेम. 3 कन्स्ट्रेंट्स, क्वीनच्या डायगोनल मध्ये, रो मध्ये, कॉलम मध्ये दुसरी क्वीन असायला नको. 4 क्वीनचा प्रॉब्लेम असतो तर 2 व्हॅलिड सोल्युशन आपल्याला भेटतात. ग्राफ कलरिंग मध्ये आपल्याला माहित आहे की ऍडजस्टंट नोडला सेम कलर असायला नको.
ज्या बाउंड्री शेअर केल्या त्या सेम स्टेटला सेम कलर असायला नको. आणि सम ऑफ सबसेट प्रॉब्लेम आपल्याला माहित आहे की आपण ठरलेला सेट घेतो आणि त्याची सम किती आहे चेक करतो. सपोज आपल्याला 6 समचे सेट फाइंड आउट करायचे तर आपण अशा प्रकारे करू शकतो. ते 5 आणि 1 ओनली 6 अशा प्रकारे सम ऑफ सबसेटचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला. देन याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन प्रॉब्लेम आहे, 15 पझल प्रॉब्लेम आहे किंवा 9 पझल प्रॉब्लेम आपण ज्याला 8 पझल प्रॉब्लेम ज्याला म्हणतो तो आहे. हे त्याचे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत आणि हे आपण ऑलरेडी सॉल्व्ह करून बघितलेले आहेत. टाइम कॉम्प्लेक्सिटी एक्सपोनेन्शियल असते, जरा एक्स्ट्रा टाइम घेतं आणि डिफिकल्ट असतं थोडंसं टाइम मेंटेन करायला. एक्सपोनेन्शियल बट फास्टर ड्यू टू प्रूनिंग. जर एखादी स्टेप प्रून होत असेल तर तिला आपण कंटिन्यू करत नाही, त्यामुळे ह्या अल्गोरिदमची टाइम कॉम्प्लेक्सिटी आपण बघितलेली की ऑर्डर ऑफ 2 नसून ऑर्डर ऑफ n फॅक्टोरियल किंवा ऑर्डर ऑफ n किंवा ऑर्डर ऑफ n स्क्वेअर रिलेटेड असते. ओके, स्पेस कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ n रिकर्सिव्ह स्टॅक असतात आणि ऑर्डर ऑफ d हे डिपेंड करतं प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम, त्यामुळे हे 2 पॉईंट्स जास्त इम्पॉर्टंट नाहीत. यामध्ये आपण म्हणू शकतो की टाइम एक्स्ट्रा लागतं याच्यात बॅकट्रॅकिंग मध्ये आणि ब्रांच अँड बाउंड मध्ये थोडंसं कमी लागतं. स्पेस कॉम्प्लेक्सिटी याची जास्त आहे आणि याची थोडीशी त्याच्यापेक्षा कमी आहे. तर असा हा डिफरन्स होता. हे पॉइंट्स तुम्हाला सेमिस्टर एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. थिअरी बेस्ड क्वेश्चन जरी आला तरी तुम्ही ते हे पॉइंट्स तिथं इन्क्लूड करून प्रॉपरली आन्सर जनरेट करू शकता. काही डिफिकल्टी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. विथ दॅट आपला तिसरा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण ग्रीडी आणि त्याच्यानंतर डायनॅमिक प्रोग्रामिंग बघणार आहे. ग्रीडी अँड डायनॅमिक प्रोग्रामिंग थोडेसे इझी कन्सेप्ट आहेत. सेम लाईक TSP अँड 15 पझल प्रॉब्लेम, एन प्रॉब्लेम. इझी कन्सेप्ट आहेत, फक्त तुम्हाला पर्टिक्युलर व्हिडिओ बघावा लागेल, पर्टिक्युलर पॉईंट्स अंडरस्टँडिंग करून सेमिस्टर एक्झाम मध्ये प्रॉपर स्टडी करून जावं लागेल. जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि रिझन द्या. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.